मुंबई महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे बदललेल्या नियमांनुसार आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया महापालिका आयुक्तांच्या थेट नेतृत्वाखाली पार पडणार आहे। या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या परंपरेमध्ये मोठा बदल झालेला आहे। या आधीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहत असायचे। जर जुन्या नियमावलीचा विचार केला असता तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा मान मिळाला असता। मात्र पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास 3 वर्ष पूर्ण होत असल्याने प्रशासनाने या संकल्पनेमध्ये मोठा बदल केलाय। नव्या नियमानुसार आता महापालिका प्रशासक हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील। हा अधिकार आता प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडे म्हणजेच आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। या बदलावर आता शिक्कामोर्तब झालेला असून आगामी महापौर निवडीच्या वेळी गगराणी यांच्याच हाती निवडणुकीची सूत्र असतील। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।